ह्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी थेट आता संवाद साधणार आहोत। दमानियाजी, तुम्ही हा संवाद ऐकलेला असेल, निशिगंधा खुळे यांच्यासोबत सायबर सेलच्या त्या PSI आहेत। कराड त्यांना सांगतात किरकोळ गुन्हा आहे, पोरगा सोडून द्या, इथे बाप बसलाय, चिंता नकोय। हा सगळा संवाद ऐकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय? मी संवाद आधी ऐकला नव्हता, पण आत्ताच 2 मिनिटापूर्वी जेव्हा ऐकला अक्षरशः डोकं म्हणजे हेच आपण जे सगळे म्हणतोय की खरंच हे तिथले बाप आहेत आणि खरंच धनंजय मुंडे आणि यांनी हे जे सगळं सुरू केलेलं आहे ना, ही दहशत माजवणारे वाल्मिक कराड हे फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने इथे पूर्ण यंत्रणा त्यांनी एकत्र करून ठेवली आहे। पूर्ण यंत्रणा यांच्या दिमतीला काम करतेय आणि पूर्ण यंत्रणेवर दहशत यांची आहे। निशिगंधांची म्हणजे सायबर सेलच्या PSI आहेत त्यांच्यावर देखील जर अशी दहशत असेल की पोरगा सोडून द्या, म्हणजे कशाचं राज्य? आणि मग आपल्यासारख्या जनतेला म्हणतात की कायद्याचं राज्य आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था बघणं अमुकांचं काम आहे वगैरे वगैरे सगळे डायलॉग आहेत। खरं हकीकत ही आहे की राज्याचा जिल्ह्याचा कारभार हा पालकमंत्रीच्या दहशतीखाली चालतो, त्यांच्या लोकांच्या दहशतीखाली चालतो आणि जेवढे जेवढे PSIs आहेत जिथल्या पोलीस स्टेशनचे बीड मधल्या हा प्रत्येक जण जसं त्या म्हणाल्या सुषमा अंधारे की खरंच नमस्कार करतात। म्हणजे मला तर असंही कळलंय की एक आधीचे SP होते, त्यांनी अक्षरशः वाकून वाल्मिक कराडला नमस्कार केला होता। ही गत आहे आज पोलिसांची तिथे आणि वर आपल्याला सांगतात की आमचं काहीच नाहीये, धनंजय मुंडेंची काही घेणं देणं नाहीये। हॉरिबल आहे हे सगळं आणि कुठच्याही परिस्थितीत यांचा राजीनामा झाला पाहिजे, कुठच्याही परिस्थितीत झाला पाहिजे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।